बेळगाव कारवार मुख्य मार्गावरील रामनगर सुपा रोड येथील हनुमान मंदिर जवळ रस्त्याच्या मधोमध मोठे मोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामुळे वाहन चालकांना विशेषतः दुचाकी स्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे। सुसाट वेगाने येणारे दुचाकी स्वार अचानक समोर आलेल्या खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात ब्रेक लावत असल्याने अनेकदा अपघात होत आहेत। या घटनेमध्ये काही दुचाकी स्वार जखमी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे। रस्त्यावर खड्डे पडून बराच काळ लोटला असला तरी अद्याप त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। यामुळे हे खड्डे बुजवणार तरी कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। दरम्यान रामनगर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन निकामात तात्पुरत्या रूपात तरी खड्ड्यामध्ये टाकाऊ साहित्य टाकून ते बुजवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने केवळ हनुमान मंदिर जवळ नाही तर मार्गावरील इतर ठिकाणीही खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अवजड वाहनांच्या वाहतुकीवर योग्य नियंत्रण असल्यास रस्त्याची होणारी आणखी दुरवस्था काही प्रमाणात थांबता येईल आणि हा मार्ग वाहन चालकांसाठी अधिक सुरक्षित राहील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। निखिल असुकर, वॉइस ऑफ इनुग्राम, रामनगर।